नमस्कार मित्रांनो नुकताच 18 जूनला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा देशातील 9.26 करोड लाभार्थ्यांच्या बँक खात्यात देशाचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आला। परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची थोडी निराशा झाली आहे, कारण की 18 जूनला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अपेक्षा होती की राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता सुद्धा जमा केला जाईल। परंतु 18 जूनला फक्त पीएम किसान योजनेचाच 17वा हप्ता खात्यात जमा झाला। नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा जमा झाला नाही। खरे तर नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचा कालावधी सुद्धा पूर्ण झाला होता, तरी सुद्धा हप्ता आला नाही। त्यामुळे राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांची निराशा झाली आहे। आणि आता सर्वांना हाच प्रश्न पडला आहे की 18 जून रोजी नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा मिळाला नाही, तर आता कधी मिळणार आहे, मिळेल की नाही, असा प्रश्न राज्यातील लाभार्थ्यांना पडला आहे। तर मित्रांनो, हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळेल की नाही, आणि मिळेल तर तो कोणत्या तारखेला मिळणार आहे, याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर जर तुम्ही सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेचे तसेच नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, तर नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हा तुम्हाला कधी मिळणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हा तुम्हाला कधी मिळणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। तर मित्रांनो, 3 हप्ते आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांना मिळाले आहेत। ते सुद्धा काही शेतकऱ्यांना मिळाले, तर काही शेतकऱ्यांना पात्र असून सुद्धा मिळालेच नाही। आणि आता या योजनेचा चौथा हप्ता हा येणार होता, परंतु निधीची तरतूद नसल्या कारणाने हा हप्ता वेळेवर मिळू शकला नाही, अशी माहिती मिळाली आहे। नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा येणार हे नक्की, परंतु आता हा हप्ता येण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे। सध्या मिळालेल्या माहितीनुसार आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिला जाणार असल्याची शक्यता आहे। सध्या या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम हे सुरू आहे। तसेच या योजनेमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी लाभार्थ्यांच्या त्रुटींची पूर्तता केली जात आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ हा मिळू शकेल। तसेच मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन पात्र शेतकऱ्यांची नोंदणी सुद्धा केली जात आहे। आणि जे शेतकरी नोंदणीकृत आहेत व पात्र सुद्धा आहेत, पण त्यांना पीएम किसानचे किंवा नमो शेतकरी योजनेचे हप्ते हे मिळत नाही, तर अशा शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी झाली आहे की नाही हे चेक करून घ्यायचे आहे। तसेच आपली बँक आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही हे सुद्धा चेक करायचे आहे, आणि कोणती बँक लिंक आहे ते सुद्धा चेक करा। आणि तीच बँक पीएम किसान योजनेच्या स्टेटसवर दाखवत आहे की नाही हे सुद्धा तपासून बघा, कारण की बऱ्याचशा लोकांना बँक चेंज झाल्यामुळे हप्ते मिळत नाहीयेत। तसेच तुमच्या सातबाऱ्यावरती वर्षभरात तुम्ही काही फेरफार केले असतील, तर तो नवीन अपडेट केलेला सातबारा पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती संबंधित कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही अपडेट करून घ्यायचं आहे। हे सर्व कामे जर तुमची परफेक्ट केलेली असतील, तर तुम्हाला 100% पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे मागचे आणि चालूचे हप्ते हे मिळून जातील, कारण की या कारणांव्यतिरिक्त हप्ते न येण्याचे इतर कुठलेही कारण नाहीये। त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी जर तुमच्या परफेक्ट असतील, तर तुम्हाला 100% तुमचे मागचे राहिलेले हप्ते आणि येणारे हप्ते हे मिळून जातील। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हा तुम्हाला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिल्या जाण्याची शक्यता आहे। तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली सर्व कामे हे करून ठेवायची आहेत, जेणेकरून तुम्हाला हप्ता येते वेळेस कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाही।